नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांनी ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी आंदोलनं केली आणि विद्यापीठानं विद्यार्थी शक्तीपुढे नमून परीक्षा ह्या ऑफलाईन MCQ पद्धतीने जाहीर केल्यासुद्धा. परंतु आता परीक्षा घेत असताना या विद्यापीठानं मात्र कमालच केलेली आहे की जे प्रश्नसंच आहेत ते अगदी ABCDEF असे असणार आहेत. त्याचबरोबर 50 गुणांची परीक्षा ही 60 मिनिट्समध्ये अगदी OMR शीटवरती गोल करून विद्यार्थ्यांना फिनिश करायची आहे. नक्कीच निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, तरीसुद्धा रिव्हॅल्युएशन असेल, रीचेकिंग असेल, फोटोकॉपी विद्यार्थ्यांना आपल्या आन्सर कीची मिळणार नाही आहे आणि विद्यापीठानं विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक दिलेली नाही आहे. त्याचबरोबर कॉलेज लेवलला सिलेबससुद्धा कंप्लीट झालेला नाही आहे, शिक्षकांकडून नोट्ससुद्धा मिळालेल्या नाही आहेत. मग ऑफलाईनमध्ये MCQ परीक्षा जर विद्यापीठ घेत असेल तर एवढी टाईट परीक्षा कशासाठी हा विद्यार्थ्यांकडून सवाल विचारला जातो आहे. कारण विद्यार्थ्यांना कुठंतरी दिलासा मिळाला होता की आता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा होत आहेत, परंतु आता मात्र विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढल्याचं दिसतं आहे. कारण या विद्यापीठाचा जो आपण GR पाहणार आहोत त्यामधले मुद्दे विद्यार्थ्यांना हैराण करून सोडणारे आहेत. ते विद्यापीठ म्हणजे सोलापूर विद्यापीठ. चला तर आपण GR पाहूया. हाच तो ऑफिशियल GR आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा. आणि ह्या ज्या सूचना आहेत परीक्षेसंदर्भात त्या नक्कीच परीक्षा केंद्रासाठी आहेत, मार्च-एप्रिल 2022. परंतु विद्यार्थ्यांच्या संबंधित ज्या काही सूचना आहेत त्या मेन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पहिली बघूया. ती एकदम क्लिअर आहे की सर्वच सत्राच्या सर्वच परीक्षा या MCQ OMR ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत आणि OMRचं सॅम्पल सीट आहे ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. दुसरं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत उन्हाळी परीक्षा त्या 5 सत्रात होणार असून अगदी रविवारी सुद्धा परीक्षा होणार आहेत. फक्त जे राष्ट्रीय सण आहेत, नॅशनल हॉलिडेज आहेत, त्या दिवशी वगळता बाकी सर्व दिवशी विद्यार्थ्यांचे पेपर असणार आहेत. तिसरा पॉईंट आहे की विद्यार्थ्यांना 15 मिनिट अगोदर परीक्षा दालनामध्ये हजर राहायचं आहे आणि त्याचबरोबर OMR शीट आहे ती विद्यार्थ्यांना 10 मिनिट अगोदर मिळणार आहे आणि त्याची सर्व भरून घेण्याची कार्यवाही नक्कीच पर्यवेक्षकांनी करायची आहे. चौथा पॉईंट आहे तो असा आहे की परीक्षा केंद्रावरती एकूण 2 अंतर्गत पर्यवेक्षक आणि 2 बहिस्थ पर्यवेक्षक नेमलेले आहेत. कारण ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती ठराविक वेळेमध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत आणि ज्या परीक्षा केंद्रावरती संबंधित व्यक्तींनी त्या डाउनलोड करायच्या आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्याचबरोबर OMR शीट पॅकिंग करून घ्यायची आहे आणि हे करत असताना कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि 5वा आहे तो म्हणजे खरंच रादर तो पाहता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकाचे संच आहेत. अगोदरच म्हटल्याप्रमाणे जे क्वेश्चन पेपर सेट आहे तो ABCDEF अशा स्वरूपात असणार आहेत आणि जेवढे विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती परीक्षेस बसणार आहेत तेवढ्याच प्रिंटआउट प्रश्नपत्रिकेच्या वेबसाईटवरून प्रिंट करायच्या आहेत. 6वा पॉईंट आहे की प्रत्येक क्लासरूममध्ये फक्त विद्यार्थी संख्या ही 30 असणार आहे आणि जो प्रश्नपत्रिकेचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ABCDEF ते झिगझॅग पद्धतीने करायचं आहे. म्हणजे समोरचा जो आपल्या शेजारचा रो आहे त्याचीसुद्धा सेम प्रश्नपत्रिका नसणार आहे. हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नंतर 7वा विद्यार्थ्यांसाठी पॉईंट आहे की पर्यवेक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की OMR शीट असेल किंवा सीट नंबर असतील त्या प्रश्नपत्रिका प्रत्येक
बेंचवरती ठेवायचे आहेत आणि जर एखादा विद्यार्थी आला नसेल तर 20 मिनटं त्याची वाट बघायची आहे आणि नंतर तो क्वेश्चन पेपर सेट आहे तो तिथून आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता जो 11वा पॉईंट आहे तो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे की OMR शीट भरत असताना, प्राथमिक माहिती भरत असताना विद्यार्थ्यांनी कोणतीही चूक करायची नाही आहे, कारण ती OMR शीट विद्यार्थ्यांना नंतर भेटणार नाही आहे. सो व्यवस्थित OMR शीट विद्यार्थ्यांनी भरायची आहे. तुमचा सीट नंबर असेल अंकामध्ये, अक्षरामध्ये, तसंच क्वेश्चन पेपर सेट आहे तो व्यवस्थित अचूक नोंदवायचा आहे. आणि 12वा पॉईंट आहे तो नक्कीच तुम्ही याच्या संदर्भात माहीत आहे की 15 बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 याप्रमाणे 50 गुणांचा पेपर आहे. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे जरी प्रश्न चुकला तरी, परंतु हे 50 गुणांचं पेपर हा तुम्हाला फक्त 60 मिनिट्समध्ये सोडवायचा आहे. हे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट मात्र इथं तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आता 13वा पॉईंट आहे की परीक्षा केंद्रावर वेळेवर परीक्षा देणं अनिवार्य राहील. विद्यापीठानं जो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आहे, एक्झाम सेंटर दिलेलं आहे. बघा आता हे लक्षात घ्या की तुमचं होम सेंटरसुद्धा असणार नाही आहे. तुम्हाला परीक्षा ह्या सेंटरवरती जाऊन द्यायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेमध्ये म्हणजे वेळापत्रकानुसार त्या सेंटरला जाऊन आपल्या परीक्षासाठी अपियर व्हायचं आहे. त्यामुळे जर एखादा विद्यार्थी इनकन्व्हिनियन्स असेल किंवा पोचू शकला नाही तर त्याची डबल परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. त्याचबरोबर 14वा आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात समजून घेण्यासारखा पॉईंट आहे तो म्हणजे परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरसूची आन्सर की पुरवल्या जाणार नाही. तसेच OMR संगणकाद्वारे तपासण्यात येणार असल्याने फोटोकॉपी दिली जाणार नाही, पुनर्मूल्यांकन केले जाणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी सुद्धा अप्लाय करता येणार नाही आहे. त्याचबरोबर तुमची आन्सर की आहे ती जर तुम्हाला अजून एकदा पाहायची असेल तीसुद्धा तुम्ही पाहू शकणार नाही आहात. या संदर्भात अगोदर काही दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की 500 रुपये भरून तुम्हाला तुमच्या आन्सर कीची फोटोकॉपीसाठी अप्लाय करता येईल, परंतु आता ते सुद्धा होप्स आता नाही आहेत विद्यार्थ्यांसाठी. आणि नंतर व्हाईटनर शीट वगैरे याचा काही वापर करायचा नाही आहे. ह्या सर्व सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, संचालक असतील, अंतर्गत बहिर्गत परीक्षक म्हणजे इंटरनल सुपरवायझर आणि एक्सटर्नल सुपरवायझर यांनी व्यवस्थित करून परीक्षा ह्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी विद्यापीठात सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, असा हा सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा संदर्भातील GR आहे. वास्तविक पाहता कोणत्याही परीक्षा एवढ्या टफ लेवलला ऑर्गनाईज केलेल्या जात नाही आहेत. रादर बोर्डचे सुद्धा पेपर होतात, ते सुद्धा इंग्लिश विषयासाठी ABCD हा पॅटर्न होता, तो सुद्धा आता बोर्डने बंद करण्यात आलेला आहे. परंतु यामुळे विद्यार्थी कॉपी करतील यापेक्षा विद्यार्थ्यांना जर क्वेश्चन बँक भेटली नाही आहे, विद्यापीठांकडून सिलेबस कंप्लीट झालेला नाही आहे, कॉलेजकडून विद्यार्थ्यांना नोट्स मिळालेल्या नाही आहेत, तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? आणि एवढ्या टाईट वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यावरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना KT बॅकलॉग लागण्याची परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेली आहे. मित्रांनो, याबद्दलचे जे काही अपडेट्स असतील त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा.